तर वेलकम बॅक मंडळी, कसे आहेत तुम्ही? नक्कीच बरं असेल तर स्वागत आहे आपल्या चॅनलवर तुमचा. तर आज हा विसर्जन खूप बोलतात ना, खूप जल्लोषमध्ये साजरा करणार आहे. बघा पायरो वगैरे लावलं आम्ही लोकांनी आणि खूप लेट झाला आम्हाला. 6 वाजले, 6-6:30 वाजले आणि आता निघायची तयारी आमची आणि फुल धमाल असणार आज कंटिन्यू ब्लॉगमध्ये. आणि काय बोलतो तयार आहे ना तुम्ही लोक? चला आता लवकरात लवकर तयारी चालू आहे, निघायची तयारी. काय बोलतो भावा, कुर्ता कुठे आहे तुझा? आम्ही नाही केला म्हणजे आम्ही कार्यकर्ता. माझे कार्यकर्ता मेन असतो माहिती तुला. मी काय बोलतो, तुला काय वाटतं? भेटली बॅटरी भाई, आपला पायरो सक्सेस होईल ना भाई. तुम्ही लावलाय तर सक्सेस होईल ना. हाल दिसतात ना माझे. जर तो सक्सेस नाही झाला ना, घरी जाऊन रडत मी. हे सगळे त्या साईडला यावा. चला तयारी चालू आहे. तर आता आम्ही निघायची तयारी करतो. आमचा अध्यक्ष खूप गायमध्ये हा बपटिंग. आम्ही लोक व्हिडिओ बनवणार आहे. व्हिडिओमध्ये जास्त यायला भेटणार नाही आम्हाला. आमचा अध्यक्ष बपोटिंग फुल बपोटिंग. आमचा अध्यक्ष मोठा अध्यक्ष. आणि तमाशा असा होणार की सगळे बघत राहणार. हे तर फक्त टेलर आहे, सॅम्पल आहे. गुलाल तर खूप आहे. आता तुम्ही बघा फक्त. 110 किलो गुलाल घेतला. 110 किलो. आम्हाला 200 किलो पाहिजे होता, पण 110 किलो घेतलाय. भेटला ना आम्हाला, सगळीकडे स्टॉक नव्हता. पुरा दुकान खाली घ्या. पण या गुलाल एवढ्यामध्ये पण खूप तमाशा करणार आम्ही आणि खूप एन्जॉय करणार आणि खूप धमालमध्ये बाप्पाला नाचत गाजत नेणार आहे. उडव सगळे लांब होणार. आता बघता लहान होणार. काय यार, सक्सेस नाही केला यार तेजस. विसर्जनाला असा करतो यार. 2 जळाले ना. काय 2नी काय होणार? 6 लावले, 4 ते पैसे गेले. आगमनला चांगला गेलेला. आपल्या मंडळाची गणपती बाहेर निघाली आहे. आता आपल्या घरची गणपती बाप्पाला काढूया बाहेर, कारण का खूप टाईम झाला आहे. चला आता फुल जल्लोषात आणि फुल गुलाल उडवत बाप्पाला निरोप देऊ. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा पुढच्या वर्षी 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. चलो वाजव.
निघाली राजाची या हो गणेश नगरात उज्ज्वलचा राजा माझा बसलाय 9 नंबरच्या नाक्यावर अबे सोबत बघ बघतो लाल बघतो पुन्हा लालम लाल लालम लाल पुन्हा नाका लाल आणि तो पुन्हा 7 नंबर लाल इथे बॉम्ब पडणार पाऊस येतोय ना पालखी निघाली राजाची पालखी निघाली राजाची या हो गणेश नगरात राजा माझा बसला शेवटी 7 नंबरला पोहोचले आम्ही आता पाऊस तर थांबलाय आता व्हिडिओ बनवायला भेटणार पावसामुळे व्हिडिओ बनवायला भेटत नव्हता कंटिन्यू व्हिडिओ चालू कसं आहे ना गाईज आता भंडारा गेला आलेले माझ्या घरी आम्ही लोक मूर्ती आपली पुढे निघाली आणि खूप गर्दी आहे आता बघूया कसं काय असतो आणि तिथे खूप गर्दी त्यामुळे ना आरामची नेतात गणपती म्हणजे आपल्याला आहे ना सकाळी 5-6 वाजणार आहे विसर्जनला असं हां सकाळ जरी झाली तरी चालेल आम्हाला विसर्जन चांगलं झालं पाहिजे पप्पाचं अजून काय नाही काय सीन नाही मी आता स्पॉटवर बसलोय आणि आपला पप्पा इथं आलाय 7 नंबरला आता आहे ना पाऊस तर थांबलाय
आणि कंटिन्यू लाईनीत गणपती येतो 7 नंबरला. आमच्या मालवणीत कंटिन्यू गणपती असतात, छोटा लालबाग बोलतात. आपली टेम्पो इथं उभी आहे. पुढे आता आपला पप्पा निघाला आहे, तर चला आता तिकडे जाऊन सूट घेऊया. छोटे लहान मुलं लोक ट्रॉली खेचतात आहे आपली. चला तुम्हाला दाखवतो आता. पहिल्यांदा बाप्पाच्या बाजूला आहे विसर्जनाला. मी कधी उभं नाही राहिलो ट्रॉलीवर, आज बाप्पाच्या बाजूला उभं आहे. आता आम्ही 1 नंबरला पोचतोय. खूप कमी सण राहिले बाप्पाला विसर्जनसाठी. त्यानंतर तेच दिवस चालू, काम घर चालू. हे 10 दिवस कसे गेले ते समजलंच नाही. ते जे 10 दिवस होते ते एकदम सुखाचे दिवस होते. आता फक्त वाट आहे पुढच्या वर्षाची. काय बोलते बाबा? 2 युट्यूबर एक सोबत आम्ही 1 नंबरला पोचतात आहे आम्ही. 1 नंबरला दरवर्षी आम्ही धमाके असतात बघा तिथं. त्या स्पॉटला मालवणी 1 नंबरवरून आगमन चालू असतात गणपतीचे आमचे. आणि विसर्जन पण मेन पॉईंटला करतात तिथं धमाके. बघा तिथं दिसत असेल तुम्ही. बाप्पाकडे एक बोलणार की बाप्पा काय चूक झाली असेल तर आमच्याशी माफ कर आणि पुढच्या वर्षी लवकर या. मोरया मोरया. आता वाट बघायला लागेल तर ती पुढच्या वर्षीची, कारण का बाप्पाला यायला आता 365 दिवस बाकी. काय बोलतो उमेश, काय विचार करतोय? बरं नाही वाटत आहे बाप्पा जातात इथं.
खरं बोलू तर रडायसारखाच झाला एकदम. 10 दिवस पप्पा आमच्या सोबत होता आणि या 10 दिवसामध्ये मंडपातच होते आम्ही जास्त वेळ, घरी कमी आणि मंडपात जास्त. त्यामुळे आमची आदत झाली ती गोष्ट, त्या गोष्टीची. आला 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 माझा गणराजा आला. आता बघ आला 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 मालवणीचा उज्ज्वल आला. आता जेवण्यासाठी थांबले तर थोडा अर्धा तास जेवण वगैरे पोट भरून निघणार मग आम्ही पप्पाच्या विसर्जनासाठी. भावाचा बर्थडे आज. चल लपेट. जोरात बोलला. बबन उडा, पकोट उडा, रवी उडा, रवी उडा, एवढा हा मारो जॉली जॉली. गाईस पप्पाला आपला शेवटचा निरोप. पप्पाला हेच बोलणं आहे की काय चुकलं असेल तर माफ कर आणि पुढच्या वर्षी लवकर ये. गणपती चालले गावाला, चॅन पडेना पप्पाला. नाही मित्रांनो, आता आपले बाप्पा चालले. बाप्पाची शेवटची भेट आपली. शेवटची भेट आपल्या बाप्पांची.
त्यानंतर पुढच्या वर्षी भेटणार आपले पप्पा आपल्याला. सोबत तर असणारच, पण आपल्या घरी आले 10 दिवसासाठी बसायला. आम्हाला पास केलंय. आम्ही आटली सोबत होते, पण आम्हाला इथं ढकलला जास्त पब्लिकमध्ये. पण जाऊ द्या, आपल्या समोर आपले पप्पा आहे, विसर्जन बघायला भेटले आम्हाला. हे कोणाची बोट आहे बोटवाला आम्हाला बोलले काय रे तुमचं. तर आता आम्ही लोक माहिती नाही कोणत्या बोट मध्ये आम्ही बसले, पण देवाने आम्हाला त्याच्या सोबत घेऊन जातोय ते नक्की आहे. तर आता आम्ही आम्ही लाईव्ह म्हणजे लाईव्ह बघणार आहे की विसर्जन नेमकं कसं होतंय करून. अलग फील हो रहा है, एकदम सुबह भी हो गई है और विसर्जन सकाळचं दर्शन. मागच्या वर्षी तुला इथूनच निरोप दिला होता, पुढच्या वर्षी लवकर ये रे असं अगदी जोशाने ओरडत होतो. पण तू जाताना आमच्याकडे जे आठवणीचं गाठोडं ठेवून गेल्यास ना, आज त्या गाठोड्यातलं प्रत्येक क्षण तुझ्या येण्याची प्रचिती देत आहे. या गोंधळलेल्या जगात मी तुला शोधू पाहतो. तू सावली बनून सोबत आहेस हे मला ठाऊक आहे, पण आता तुझा सहवास मला हवासा वाटू नका. आणि आम्ही तयारी पण सुरू केली आहे बरं का. कार्यकर्ते पण सज्ज झाले, तर फक्त तू लवकर ये. आरामशी भावा, आरामशी. अबे क्या प्यारा मूर्ति उतारो इसमें, रावस विसर्जन किया. बच्चे लालबाग में आज ऐसा जाना. आज भावा इथंच आपल्याला 7 वाजले. लालबागला कधी जाऊ आता आपण. फायनली काय झाला बाप्पाचा विसर्जन आमचा. आता जावा कामाला, घरकाम तेच दिवस. 10 दिवस आमचे सुखाचे होते, आता 10 दिवस निघाले. आता 1 वर्ष आमच्या दुःखाचे असणार. आता काय दुःखाचं नसते, पण जे नॉर्मल असते ते डेली रुटीन असणार. बाप्पाला हाक मारले तर बाप्पा तर असणारच आपल्यासोबत, तसा बाकी काय विषय नाही. आता बाप्पाचं विसर्जन झालंय. आज आता आम्हाला गिरगावला जायचं आहे, कन्फर्म आहे नाही. हालत बघता इथंच 7 वाजले, पण प्रयत्न करणार आम्ही. विसर्जन झालंय बाप्पाचा एकदम चांगला छानपैकी आले सुद्धा विसर्जन बघायला. हा मला माहित नाही कोणाची बोट आहे, कोणाची मूर्तीची विसर्जन होते बोटमध्ये माहितीच नाही. ते खुशी पण आहे की बाप्पाचं विसर्जन चांगल्यापैकी झालं, छान झालं. पण 2 बाप्पाचं विसर्जन बघायला भेटलं. असं आहे की बाप्पा गेले. दुःखाने त्यांचं असणं आता परत 1 वर्ष थांबावं लागेल का सुखाचं काय नाही, तशीच आपण तयारी करूया त्या जल्लोषात. पुढच्या वर्षी आम्ही वेट करणार आहे मालवणीच्या उज्ज्वल 2026, आणि त्याची तयारी आम्ही आत्ताच पासून लावणार. कुठून तुम्हाला माहितीये काय ते सरप्राईज आहे, ते आम्ही ऑलरेडी प्लॅन केलंय. आम्ही लोकांनी यावर्षी खूप धमाल केली आहे. झालं आम्हाला दुसऱ्या बोटवरती यायला भेटलं एका चांगल्या रूटसाठी, आणि व्हिडिओ आम्ही इथं संपवतो. आता ओढ लागली अशी जीवाला गावाकडची माती नाहीतर देवा मी जातो. तर गाईस चला लवकरच भेटू नवीन व्हिडिओ सोबत, नवीन रूपासोबत, आणि बाप्पाचा एक नवीन रूप 2026. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. मालवणीच्या उज्ज्वलच्या विजय आरती बोलला ना. लास्ट आरती बाकी एक मंडपात. चला लवकर पोहोचू. आता ट्रॉली पण घेऊन जायची. तिथे आपली लाईनीत बाप्पा भेटेल आता आपल्याला बघायला. चला आता बाप्पाचे दर्शन करू. वेगवेगळ्या रूपात असे बाप्पा आता आपल्याला बघायला भेटणार. करतात ना गाई किती गणपती लाईनीत बघा, किती गणपती लाईनीत.
पहिल्यांदा आम्हाला विसर्जन करता सकाळी आली. ह्याच्या आधी एवढा टाईम नाही गेलेला. बघा तुम्ही मालवणीचे गणपती, मालाडचा महागणपती. बघा इथं बघा फुल टाकला हा बाई. अच्छा राजा विजिट क्लिप ले लेना मालूम है कोपनगर कुठं आहे का? हा कुठं आहे? नाम एक मिनिट टर्निंगलाच उभे राहा मग सगळे इथे आम्ही का क्या हुआ क्या सीन है?